हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. मस्त वाटतंय. गणपती बाप्पा घरी आलेत आणि खूपच छान असं वातावरण आहे. घर भरलेलं आहे. सो आजच्या दिवसाला सुरुवात करण्याच्या आधी मी जरा विचार केला, थोडंसं स्वतःला थोडंसं पॅम्पर करते. कारण माझं टोज मध्ये ना थोडेसे असे क्रॅक्स आलेले आहेत. त्याचबरोबर माझे नेल पेंट सुद्धा मी नाही लावलेली, पण इथे ना काहीतरी असं वेगळंच काहीतरी मला फील होते, म्हणून मग ती मी काढून टाकली. सो विचार केला की आज थोडंसं ग्रूम करते आणि मग त्याच्यानंतर पुढच्या कामाला लागते. आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा ते सगळे काही प्रोडक्ट दाखवते. म्हणजे असं जेव्हा घाई गडबड असते घरात, तेव्हा आपल्याला बाहेर जाता नाही येत. सो घरच्या घरी आपण काय करू शकतो अशा टाइमला, आपण आपल्या स्वतःला कसं ग्रूम करू शकतो, स्वतःसाठी तो टाइम कसा काढू शकतो. काही बोललं तरी पार्लरमध्ये गेल्यानंतर कुठे ते 4-5 तास निघून जातील ना, हे सगळं करण्यात तर समजणार सुद्धा नाही. म्हणून मी विचार केला की घरीच आपण करूया. आपल्याकडे सगळ्या काही गोष्टी आहेत सुद्धा. सुरुवात करते पायांपासून. हे आहे अगारोचं कॅलेस रिमूव्हर. हे कॉर्डलेस आहे, रिचार्जेबल आहे आणि 3 रोलर हेड्स बरोबर येतात. हा आहे कोर्स हेड, अगदी कठीण जाड डेड स्किन आणि क्रॅक्ड हिल्स साठी. हा मीडियम हेड, रेग्युलर ड्राय स्किन काढायला परफेक्ट. आणि फाईन हेड फिनिशिंग देतो, ज्याने पाय होतात अगदी सॉफ्ट अँड स्मूथ. हे वापरल्याने आपले जे पाय आहेत ते काही मिनिटातच सॉफ्ट होतात आणि खूप अमेझिंग वाटतं. फीटचं झालं, आता नेल्सचं बघूया. हा आहे अगारोचा प्रायमा नेल ड्रिल अँड पॉलिशर, ज्यात मेन डिव्हाइस बरोबर 8 प्रोफेशनल हेड्स सुद्धा येतात. सो विथ द हेल्प ऑफ दिस मेन डिव्हाइस तुम्ही जी स्पीड आहे ती कंट्रोल करू शकतात. ॲज पर युअर विश तुम्हाला कोणत्या स्पीडने ते करायचं आहे. हा आहे सिलेंड्रिकल मायलिंग कटर, क्युटिकल्स काढतो, नेल्स स्मूथ करतो. त्यानंतर लॉंग कोन बीट, साइड वॉल्स आणि क्युटिकल्स पॉलिश करतो. हा निडल बीट, नेल्सचे कोपरे साफ करायला परफेक्ट. हा बॅरल बीट, नेल सरफेस पॉलिश करतो आणि हलके कॅलस रिमूव्ह करतो. हा फेल्टेड वूल बीट, नेल सरफेस क्लीन आणि शायनी करतो. हा सफायर कोन बीट, डेड स्किन काढतो, थिन नेल्स शेप करतो. सफायर कॅलस सँडर, स्टबन कॅलसला रिमूव्ह करतो. आणि कोर्स डाइस बीट, नेल एजेस स्मूथ करून फिनिश देतो. सो तुम्ही घरच्या घरी तुमचे जे नेल्स आहेत ते खूप छान प्रकारे पॉलिश करू शकतात, ड्रिल करू शकतात आणि छानसं नेल आर्ट सुद्धा करू शकतात. नक्की ट्राय करा. आता सॉफ्ट झालेले पाय डिझर्व करतात थोडंसं पॅम्परिंग. हा आहे अगारोचा रॉयल फूड स्पा विथ हीट, ज्यात गरम पाणी, बबल्स, व्हायब्रेशन मसाज आणि रोलर्स आहेत. तुम्ही ॲज पर युअर विश टाइम सेट करू शकतात, टेम्परेचर सेट करू शकतात, छान तुमच्या पायाला स्पा देऊ शकतात, मसाज करू शकतात. तुम्हाला जो लिक्विड त्यात टाकायचं तो तुम्ही लिक्विड टाकून तुमच्या पायांना तुम्ही स्पा देऊ शकतात. ह्याने ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, स्ट्रेस मेल्ट होतं आणि पाय लिटरली थँक्यू म्हणतात. हा आहे माझा अल्टिमेट रिलॅक्सेशन टाइम. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी तुमच्या पायांचं मस्त पेडिक्युअर करू शकतात. खूप सोपं आहे आणि ह्यातलं जे पाणी आहे त्याला ड्रेन करण्यासाठी सुद्धा त्यांनी एक प्रॉपर नॉब दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला असं ते उचलून वगैरे टाकायची सुद्धा गरज नाही. सो स्पा डे कम्प्लीट होईल का फेशियल शिवाय? हा आहे अगारोचा फेशियल स्टीमर रोज गोल्ड. यातली रिमूव्हेबल वॉटर टँक ही 100 ml कॅपॅसिटीची आहे. फुल टँक भरल्यावर 10 to 15 मिनिट्स कंटिन्युअस स्टीम एलिगंट दिसतो, पण काम अजूनच सुंदर करतं. नॅनो स्टीममुळे पोर्स ओपन होतात, स्किन डीपली हायड्रेट होते आणि डर्ट ऑइल सहज निघून जातं. स्पेशली मला आवडलं ते म्हणजे स्टीम UV लॅम्प मधून जातो, म्हणजे फेसला डायरेक्टली मिळणारा स्टीम क्लीन आणि हायजेनिक असतो. सोबत तुम्हाला कॉटन पॅड्स सुद्धा मिळतात. हे पॅड्स तुम्ही स्टीमरच्या ट्रेमध्ये ठेवून त्यावर एसेन्शियल्स ऑइल किंवा रोज वॉटर ॲड करू शकतात. म्हणजे एकीकडे स्किनला डीप स्टीमिंग मिळतं आणि दुसरीकडे अरोमा थेरपी किंवा हायड्रेशन बूस्ट पण मिळतं. मला पर्सनली हा फीचर खूप आवडला, कारण स्किन केअर प्लस रिलॅक्सेशन दोन्ही एकाच वेळी होत. सो जर इन केस तुम्हाला कोणाला हे प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. अमेझिंग आहे. घरच्या घरी आपण छान स्पा करू शकतो. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे day 4 of
गणेश उत्सव मस्त एकदम आनंदाचं वातावरण आहे, जल्लोषमय आहे सगळीकडेच. आणि यस, आम्ही खूप एन्जॉय करत आहोत. आणि आता लागोपाठ 3 दिवस सुट्टी आहे, ज्याच्यासाठी सगळी धावपळ होती या 3 दिवसासाठी. कारण हॉस्पिटल क्लिनिक बॅक टू बॅक होतं, सो मॅनेज करणं डिफिकल्ट आहे. सो फायनली 3 डेज जे वीकली ऑफ असतात ते सगळे एकत्र येऊन मी ऑफ घेतलं आहे. आणि येस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. स्वागत आहे नारकर कुटुंबाचं. बरेच सगळे काका बरेच. दीदीचा डान्स पाहिला. उद्या येणार आहे. आम्ही थांबलो आत्यांसाठी. लास्ट टाइम पण होतं ना आत्या, 1 वर्ष होतं तेव्हा पण आत्याने मस्त डान्स केलेला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. ये मामी नंबर सांगा. 9594. बघ हे 11 इयर्सची. 11 कंप्लीट झाले ना. यश जून मधला आहे आणि ही जुलै 15. आपलं टाळ वाजवायला. सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी गळते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. आश्रमाच्या वाटावे सगळा संकष्टी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. देवाला आधी इथे छान मस्त आरती. आणि तू आलास त्यामुळे अजून छान वाटलं. जोडीने मस्त आरती घेतली. हाईट नाही चालेल. या सगळ्यांनी दुर्वाटा वस्त्र पण आहे. पहिला नमस्कार कर व्यवस्थित. बाबांना नमस्कार कर. मामी आजी, आंटी आजी. गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचदान गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री. आमचं घरातलं सगळं आवरून झालंय. मी आणि मामी आलोत व्हेजिटेबल आणि फ्रूट शॉपिंगला. आज आहे सॅटर्डे आणि आमच्या इथे मस्त असं मार्केट लागतं. आपणच पहिले होत वाटतं. आणि आज आम्ही बनवणार आहोत फ्रूट सलाड. हळूहळू या. अजून लावतायत ते. हा, दुर्वा इथे पण मिळते. अजून लावले नाही आहेत. सो मॉम अँड मी नेक्स्टचे ओनर्स आले आहेत आपल्या घरी. खूप खूप स्वागत. आणि कसं वाटतंय गणेश उत्सव? सगळीकडे जल्लोष. आणि तुमचं कसं चाललंय? मलाच वेलकम करतो. मला का नाही दिसले तुम्ही खाली? मी खालीच होती मार्केटच्या इथे. हा आम्ही सगळं एवढा वेळ लागला
कधीपासून गेलो तरी टाइमपास झाला. तो त्याने लावलंच नव्हतं मार्केट. तिला का नाही क्लिअर केलं तुला? ते एक मोठा प्रॉब्लेम आहे मुलांचं. लायसन भेटली की नाही? तुम्ही असं विचार करून ट्रेनिंग केलंय का? मोदक खावा. मोदक वेलकम फोरम. अंकित स्वागत. मोदक के लिए कितना स्वागत किया जा रहा है. कहाँ से आया है मोदक खाने? इतना दूर से आए थे, एक मोदक तो बनता है. ये थोड़ी तेरा पहला मोदक है. मुझे सुना ही आया है कि बहुत सारे मोदक खाए. बहुत सारे. बसा बसा. काय म्हणता? मस्त मस्त सेम तुझ्यासारखीच सेम एकदम. एकदम मस्त. हो पप्पा बघितलं ना वर्षातला ये फोरम ने दिया है. खास तुम दोनों के लिए पहला मैंने. बस अच्छा लग रहा है. मस्त दिया है. अच्छा है. वो फिट भी अच्छा, बहुत अच्छा है. वो समझता नहीं कचौड़ी है, वो थोड़ी डाइट का है. वो बाकी का जवार और उसका है ना. हे बघ कोण आलंय. देखा इसको बोलते क्योंकि सबको हम हेल्दी खाना बेचते हैं नाश्ता. अच्छा. हेल्दी स्नैक्स गणपती बाप्पा मोरया. बोलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीचा प्रभ. जेवण इज गेटिंग रेडी. रेडीच आहे म्हणजे लास्ट पण नाही. सगळं रेडी. फक्त गरम करतात आणि इथे मामी बनवतात फ्रूट सलाड. खास अंकित आणि फोरमला आम्ही इन्व्हाइट केलंय. बाप्पाचं प्रसाद भोग. बरं आहेत ना? काय म्हणते? फुल फ्लेश. ये मेरे सामान है. ये मम्मी ने बनाया. ये मैंने बनाया. ये मामी ने बनाया. झालंय मोदक घे. सगळी. ये बहुत मस्त है. अरबीच्या पत्त्याचं. मी एक चालू केलंय. ये मस्त है. कोथिंबीर वाली. एक इसमें मिर्ची है. ठीक से देखना. अच्छा है बहुत. मस्त है वो. तेरी मम्मी वाला तू अभी ले तारी बाइट. उसको मैं सुलाऊंगा और फिर मैं सो जाऊंगा. खास पाहुण्यांना बोलवलेलं. जेवायला तेच बोलले. आवडलं का? छान. तुम्ही पण मोदकची ऑर्डर द्या. नहीं बट मैं तो महाराष्ट्र खाना खाती भी नहीं हूँ लेकिन मेरे को बहुत ज्यादा आम्ही आउटसोर्स करू. तुम्ही आम्हाला मोदकची ऑर्डर द्या. इतने टाइम से तेरे को टिफिन देख के ना समझ में आ रहा है कि कुछ टेस्टी भी बन रहा है. इन लोग के साथ निकले रहते हो तो बोलो. ये भी मैं तो गई रहती हूँ. मेरा वर्क फ्रॉम होम है. पेन्सिल बोलती. पेन्सिल प्रॉपर मुलून राहतात. मुलून. हो का इथे एवढी सगळी गाडी शिरली तिची. हो. आणि सगळे आम्ही सिंगर माईक बिक घेऊन हातात खोटे माईक. की कोण सुरत गायचा. सगळे किती कॉन्फिडन्स आहे ना तुम्हाला. अजूनही बोलतात सगळे सुरत गात होतो आम्ही.
मी पोचलो आहोत पेण. पहिला ऑल्ट आहे ऋतुजाकडे. पहिला हारवाल आणि कशी आहेस? बस एकच 14 जण घ्या ना. नाही काकी खरंच नको. एवढं टॉकीज बिकीज नाही समजत ग मला. आम्ही येतो ते डायरेक्ट मार्केटच्या इथून मग तिकडे आतमध्ये जातो बस. एवढंच नाही आणि लास्ट टाइम पिंटू मावशीच्या इथे गेलेली ते त्यांच्या दुकानात ते झिंजऱ्यांच्या दुकानात तेवढंच. तेवढंच मला लक्षात आहे. सनीच्या आत्यांचं आमचीच बिल्डिंग आम्ही गावाचं. हो का? हो नक्की. तुम्ही या आता पनवेलला येतच असाल ना. कुठे जाण्यासाठी पनवेल क्रॉस करावं लागतं. भरपूर नातेवाईक. मग नक्की या. नेक्स्ट हाऊस इज आत्याकडे आणि आत्यांच्या घरी आली. ह्याची स्टोरी आहे बाप्पाची पण दादांनी सांगितली. मला लक्षात आहे. बघ तर हे सगळे नाही भेटते ना त्या दिवशी तुला म्हणून मग मी घेऊन आली त्यांना. हे तुम्ही रेडी सेटअप लावलंय. हे जे आहे हे तुम्ही केलंय. हे किती गोड केलंय बघ. हे वरती काय लावलंय तुम्ही? रॉड आहे. पाईप त्याला फिरवलंय. आर्य आहे, वंशू आहे. विक्रोळीवाले कलेच आठवतं रे मला. त्यांचं ते बोलले ना सकाळी माझं माहेर आहे तिकडे. कलेगाव. पकडू वहिनी. नाही मला दिसले. फोन आला. मूर्ती खूपच सुंदर आहे काकी दरवर्षीप्रमाणे. ते कानात किती छान घातलंय. असं आहे. बऱ्याच वर्षांनी भेटलेच नाही बाबू. काय सांगायला बरेच इकडे पण त्यांचा व्हिडिओ कर. सगळे बसले खायला येण्याचा. हो बघा तू कोण आले. बाप्पाच्या आल्याशिवाय नाही बाई मी काय अभिनंदन केलं. मी काय नाही सांगत. मी केलं का काय कोण तालुका पनवेल तालुका चिटणीस पण मी नाही तुला कुठे चालत म्हणजे चांगलं आहे ना. किती फोन केले. कॉफी तर घे. येऊ परत येऊ. पण एकदम मस्त वाटलं. माझ्या सासवा सगळे स्ट्रॉंग आहेत. एक तिकडे पनवेलला आणि एक ही. एवढं छान छान. मी अशी बडबड येऊ. काकांना बोलायला थोडा तरी चान्स मिळाला. अरे ना बॅक टू होम. आणि वहिनी आल्या. तुझी भाजी आज एकदम हिरो. सगळ्यांना आवडली. एकदमच हिरो काय
सगळी सकाळी पाहुणे वगैरे आलेले, सगळ्या पाहुण्यांना आवडली. एवढी सुंदर झाली भाजी. पण ती पाहुण्यांना पुरली थोड्या छान झालंय म्हणजे मग आम्ही नाही बनवले. सगळे अंकितला आवडली, पोरमला आवडली. मग ते जागृती वहिनी आलेल्या त्या पूर्ण फॅमिली, स्वरा वहिनी बोलत होते. केळ्याची त्याला आम्हाला वाटलं आरती झाली असेल म्हटलं मला माहिती. आमच्या आजूबाजूची सगळे समोरचे रुची तेरा बचपन आहे. कशी बघते बघ. पप्पाला द्यायचे का? पप्पाला द्यायचे का? अरे तिला दाखव सियाला. अभी बनाए दाखव. ले दिस इज लाईक रिअली नाईस. ते सगळं दाखवलं ते नका, त्याच्यापेक्षा हे बेटर आहे. आठ बघतोय कधी 7:30ला एकदम मॅचिंग. आम्ही पण मॅचिंग, तुम्ही दोघं पण मॅचिंग. हो माय कडक मॅचिंग तुम्ही बोलले काय म्हणतात कशात आज आरती मिळाली.
आम्ही गेल्यावर तिला यायला भेटणार. मस्तच बोलायचं. पप्पांना घेऊन गेली. सर्वात आधी पुरुष मंडळी येणार आहेत. जो गेम खूप सिंपल आहे. काही तुम्हाला स्ट्रेस घ्यायचा नाहीये. सगळे लाईनीत उभे राहा. पुरुष अरे हा तर उभे तर राहिलो. आम्ही तुमच्या असं इकडे असं लावणार. हात न लावता ह्याला पाडायचं खाली. तुम्ही काही करा, डान्स करा. अरे एकमेकांचे काढूया ना. हात न लावता दाताली असं तोंडाने असे पडणारच नाहीत ते. वहिनी चिटिंग नाही करायची वहिनी. डान्स करा, काय पण करा, अंग हलवा. आम्ही ठेवतो. झाले याला 5 का लावलं. आमच्याकडचे मला कुठे लावलं. अरे डान्स म्युझिक. आणि अजिबात कुर्त्याला आणि शर्टला हात नाही लावायचा. तुम्ही सगळी फन वाट लावली तुम्ही. स्टार्ट. गाडी बघू नको. अरे किती करता येईल असं कर बाई. पुढे बघा. काहीतरी कर. करून दाखव तू. बोलवायचं. लाईट मोठी लागली. आमच्यापर्यंत पोहोचलाय ना. आई तू साईड. बघतोय. अगं काय एवढंच आई आई पुढे बघा. वहिनी समोर बघा. डॅडी पाठीबा. अरे डॅडी पाठीबा. मला पेश नाही.
सर्वात भारी यश आणि आर्यनी केलं. नाही यश स्वरावाहिनी भारी केलं. स्वरावाहिनी भारी केलं. अनु थांबू नको. स्पीकर फाटलाय. कोण बोलला? वहिनी रोमॅन्टिक
रोमॅन्टिक कमान बरोबर आहे. तिथे नंतर हसू येतं. आता ते काय अरे मंगळमूर्ती मोरया, अरे बाप्पा बाप्पा मोरया, अरे गणपती बाप्पा मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. अरे गणपती बाप्पा मोरया, अरे मंगलमूर्ती मोरया, अरे बाप्पा बाप्पा मोरया, अरे गणपती बाप्पा मोरया. मोरया रे बाप्पा मोरया.